हरि प्राप्ति से पाए ओ हरि प्राप्ति से
हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधन, तुटती भवाचे बंधन. संत विना नाही गती, संत विना नाही प्राप्ती, ऐसे वेद देती ग्वाही, येणे साधती साधन, तुटती भवाचे बंधन. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, पूर्ण करतील मनोरथ, येणे साधती साधन, तुटती भवाचे वंदन. चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी, भरणौ रघुबर विमल जसु जो, गायक फलचारी. श्री संतांची माता चरणावर, संतांची माता साष्टांग हे करी दंडवत, संतांची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, हे करी दंडवत. नमन माझे देवराया, नमन माझे गुरुराया, नमन माझे माता पिता. प्रस्तुत प्रसंगी आज मौजे शिनगाव, शिनगाव जहांगीर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत असलेला जगतवंदनीय संत संत रविदासजी महाराज यांच्या आज जयंती आणि मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात सुरू असलेला हा ज्ञानदान आणि अन्नदान यज्ञ सोहळा आणि थोडंसं कमी, ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळेस वाढवा. इकडून वाटतं ना, ठीक आहे. हा मोठ्या थाटामाटात सुरू असलेला जगतवंदनीय गुरुवर्य संत संत कवी रविदास महाराज यांच्या आज जयंती उत्सव सोहळा आणि समस्त चर्मकार बांधव शिनगाव जहांगीर, त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ शिनगाव जहांगीर यांच्या सहयोगातून, त्याचबरोबर धडाडीचे कार्यकर्ते श्री निलेश भाऊ शिवणकर, त्याचबरोबर श्री सुनील भाऊ लिंबाजी शिवणकर, कारभारी भाऊ शिवणकर, सुनील भाऊ शिवणकर, ज्ञानेश्वर भाऊ त्र्यंबक यांच्या अथक पथक प्रयत्नातून आणि आपल्या गावचे सरपंच साहेब श्री गजाननजी डोईपुडे साहेब, त्याचबरोबर आपल्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री बबनरावजी डोईपुडे साहेब, तसेच माजी सरपंच श्री नारायण भाऊ होलगर,
तसेच माझे सरपंच श्री अशोक भाऊ मस्के, त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले श्री शिवाजी भाऊ पवार, विविध कार्यकारी सोसायटी शिनगाव जहांगीर सदस्य, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश भाऊ डोईफोडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटील यांच्या उपस्थितीतून आणि मार्गदर्शनातून आणि आपल्या समस्त मायबापांच्या उपस्थितीमध्ये हा सुरू असलेला, मला वाटतं हा प्रथम सोहळा आहे, बरोबर ना? हा प्रथम सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. जगतवंदनीय संत रविदासजी महाराज यांचा हा जयंती उत्सव सोहळा. थोडस या कार्यक्रमाला सुरू करण्यापूर्वी मला या तरुण वर्गांचं कौतुक करावं असं वाटतं. थोडासा विषय वेगळा वाटेल, परंतु बोलणं तितकंच गरजेचं आहे. संत रोहिदासजी असतील, आणखीन संप्रदायातील आपल्या हिंदू धर्मातील काही संत मंडळी असतील, की एक सामाजिक वेगळा घटक फक्त ते उपक्रम, ते कार्यक्रम साजरे करत असतात. म्हणजे तसंच डायरेक्टली जर बोलायचं ठरलं ना, समाजाने संत वाटून घेतलेले, ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्राची. ठराविक समाजाचे ठराविक संत, आणि त्यांनीच ते हे असे उपक्रम, असे कार्यक्रम साजरे करायचे. संघटन एवढं सोपं नाही, सामाजिक संघटन एवढं सोपं नाही. आणि या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं की या तरुण वर्गांनी ह्या सर्व संघटन, एक सामाजिक संघटन करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. नाहीतर ठराविक समाजाचा जर आपण विचार केला तर डीजे आणि बजाव याच्यापेक्षा दुसरं काही बघायला मिळणार नाही. थोडंसं वेगळं वाटेल ऐकायला, परंतु बोलणं पण सरपंच साहेब गरजेचं आहे या गोष्टी, बरोबर आहे का? आणि या डीजे मुळे आणि त्या डीजेच्या पुढे वाकडे तिकडे व्यंग करून नाचणारी ही तरुण वर्ग, यांच्यामुळे हे संत महात्मे अगदी नामशेषही म्हणता येईल बरं. नाम, त्यांचं नाम कार्य लोप पावत चाललंय, लोप पावत चाललंय, लोप पावत चाललंय. कशामुळे? या डीजे मुळे आणि डीजे पुढे बजावमुळे. तुमच्या गावचं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. पहिल्याच वर्षी या ठिकाणी एवढा मोठा सोहळा साजरा केला जातो. इथे डीजे आणि बजाव न लावता इथे सांप्रदायिक कार्यक्रम आणि मोठा नामचिंतन यज्ञ सोहळा या ग्रामस्थांनी सुरू केलेला आहे. एकदा सर्वांसाठी, या ग्रामस्थांसाठी टाळी नक्की वाजली पाहिजे. कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि नक्कीच आपल्या शिनगावचा आदर्श देऊळगाव राजा तालुक्याने नव्हे, बुलढाणा जिल्ह्याने नव्हे, अवघ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे. आणि एखाद्या वरातीत नाचल्यासारखं आपल्या संतांच्या पुण्यतिथीला असेल, संतांच्या जयंतीला असेल, हा डीजे आणि बजाव बंद झाला पाहिजे. आणि असे सांप्रदायिक कार्यक्रम या तरुण वर्गाने सुरू केले पाहिजे. आणि नक्कीच हा आदर्श, शिनगावचा आदर्श, हा संपूर्ण महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण हे कार्यक्रम लाईव्ह असतात, संपूर्ण महाराष्ट्र बघतो. खरंच फार मोठं कौतुक या तरुण वर्गांचं. एक सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी हा प्रोग्राम, हा कार्यक्रम त्यांनी साजर केलेला आहे. आल्यापासून बघतो मी, खूप प्रचंड धावपळ आहे, प्रचंड धावपळ. 2, 4, 5 तरुण वर्ग अगदी खूप धावपळ. मला अगदी सकाळी शिर्डीतून निघल्यापासून निलेश भाऊचा कॉन्टॅक्ट होता सारखा.
सरपुट आले, सरपुट पोहोचले, सरपुट पोहोचले, इतकी काळजी. नाहीतर आपला आजचा तरुण वर्ग आहे डीजे वाला कुठपर्यंत आला. कौतुक करावं असं वाटलं मला, कौतुक करावं असं वाटलं, कौतुक करावं असं वाटलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दया तारीख वाटे देवा, दया तारीख वाटे देवा. कन्या पुत्र होती रे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती रे सात्विक, दया तारीख दया तारीख वाटे देवा. असे शुद्ध विचार सुचण्यासाठी त्या मातेची कुसी उजवी असावी. कुणालाही असे विचार नाही सुचत. तर मी आताच वर्णन केलं डीजे, डीजे पुढे नाचणारे तर अनेक तरुण. काय संतांचं चरित्र बघतो आपण, काय संतांचं चरित्र गातो आपण, आणि काय संतांचं चरित्र अनुकरण करतो आपण. भरकटत चाललाय समाज, भरकटत चाललाय. कलियुगाचा प्रभाव येतो, त्याला कोण काय करेल असो. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल पुन्हा एकदा भरभरून कौतुक. आणि बाप्पा साक्षात जगतवंदनीय जगद्गुरु संत रविदास महाराज आपल्याला अशीच सद्बुद्धी देवो ही संत रविदास महाराजांच्या चरणी पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घालून विनंती. एकदा वर हात करून रविदास महाराजांच्या नामांचा जय जयकार करायचा आहे. श्री संत रविदास महाराज की जय. आवाज नाही आला खाली. जय तर म्हणा, आम्ही बाकीचं पुढचं म्हणतो. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. वा वा. अशी ऊर्जा जर तिकडून आली तर बाकी जरा कार्यक्रम व्यवस्थित होईल. नाही तर मी आलोय 400 किलोमीटर थकून. 400 नाही म्हणा, झालं असं असो. आणि या सर्वांचा उत्साह बघून, या तरुण वर्गाचा उत्साह बघून, खास त्यांच्यासाठीच या प्रवचन सेवेकरता हा निवडलेला अभंग. इथपर्यंत दिवस काय ठरलेलं नव्हतं काय बोलायचं. बाबाजी रामच्या आता बसले, बाबा कुठला अभंग घ्यायचा, काय नाही, तरुण वर्गावरती करतायत ना. संतांचं कार्य, संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवतात ना. आणि नक्कीच याच्यातून त्यांना भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवत प्राप्ती कशातून होईल, त्या उपदेशात्मक हा संत नाथांचा अभंग या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. नाथ या अभंगातून अवघ्या समाजाला मार्गदर्शन करतात. ही भगवंत प्राप्ती जर करून घ्यायची असेल ना, तर संतांना शरण गेलं पाहिजे, संतांचे चरण धरले पाहिजे. संत संगतीशिवाय ही भगवंताची प्राप्ती नाही. या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग असेल ना, तर ते माझे संत आहेत. संतांच्या संगतीशिवाय, संतांच्या मार्गदर्शनाशिवाय भगवत प्राप्ती शक्य नाही. लक्षात घ्या. संत तर आपला मार्ग दाखवतात आपल्याला, तेच मार्ग दावून गेलेत आपल्याला. मार्ग दावून गेले आधी, दावून गेले आधी,
दयानिधी संत ते मार्ग दावणी गेले आधी, दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, दावणी गेले आधी. मार्ग दावून या गेले आहे. भगवंताकडे पोहोचण्याचा मार्ग संत दाखवतात. नवे नवे आईनं जसं लेकराच्या बोटाला धरून चालायचं शिकावं, आईनं जसं बोबडे बोल बोलून आपल्या लेकराला बोलायचं शिकावं, तशी संत आपल्या लेकराला, आपल्या शिष्यांना या भगवंताकडे भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवत असतात. नवे नवे बोटाला धरून, बोटाला पकडून त्या मार्गावरती चालवण्याचं शिकवत असतात. संत ही दुसरी आई आहे, ही दुसरी आई आहे. लेकराचे सर्व अपराध पोटात घेते ती माऊली. लक्षात घ्या, 9 महिने जन्मदात्री आईनं पोटात वाढवलं, 9 महिने त्रास काढला. परंतु संत उभं आयुष्य आपले प्रत्येक अपराध आपल्या पोटात घेतात आणि संपूर्ण आयुष्यभर आपल्या शिष्याचा सांभाळ करतात लेकराप्रमाणे. कुठला स्वार्थ नसतो त्यांच्याजवळ, कुठलाच स्वार्थ नाही. आई काय लेकराकडनं स्वार्थ ठेवते, लेकराचं पालन पोषण भरण पोषण करते, काय स्वार्थ ठेवते आई? विना स्वार्थ, विना सायास, विना लालसेपोटी माऊली आपल्या लेकराचं रक्षण करत असत. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळपळ्याची दाती, ऐसी कळपळ्याची दाती, करीला भाविना प्रीती, ला भाविना प्रीती, ऐसी कळपळ्याची दाती, वरदानाची दाती, करीला भाविना प्रीती, लाभाविना प्रीती करते ती माऊली. तसे संत आपल्या शिष्यांसोबत, आपल्या लेकरासोबत लाभाविना प्रीती करत असते. कुठलाही मोह, कुठलाही स्वार्थ त्या प्रेमामध्ये नसतो. आणि ज्यावेळेस असे संत आपल्याला लाभतात ना, असे संत ज्यावेळेस आपल्याला लाभतात ना, त्यांचं मार्गदर्शन ज्यावेळेस आपल्याला लाभतं ना, मग बाकी त्या भगवंताकडे पोहोचण्याचा मार्ग, एक साधन मिळतं आपल्याला, साधन. कारण कुठंतरी पोहोचायला माध्यम असावं लागतं, साधन असावं लागतं. आणि ते माध्यम हे संत विचार आहे. अवघा देह झिजवला संतांनी. ही भारतभूमी, तर ही भारतभूमी संतांची भूमी, संतांची भूमी. एकेकाळचा स्वर्ग आहे हा भारतभूमी. सर्व संत या भारतातच आलेत बरं. रामायण महाभारत सुद्धा भारतातच घडलं, अमेरिकेत नाही घडलं.
थोडीशी साईडची गडबड जर तिकडची कमी करा थोडीशी. आणि ज्या वेळेस या संतांचं मार्गदर्शन लाभतं ना, आणि या मार्गदर्शनाने भगवंताकडे जाण्याचा मार्ग ज्यावेळेस सुखकर होतो ना, त्यावेळेस अवघे संसारिक बंधन गळून पडतात. माणसाचे सगळे बंधन गळून पडतात. नाहीतर प्रत्येक जीव या बंधनामध्ये अडकलाय, सांसारिक बंधनामध्ये अडकलाय. त्यासाठी कृपादृष्टी मिळावी लागती, ती संतांची आणि गुरूंची. गुरुची महती काय सांगावी, किती वर्णन करावी. आई आणि गुरु मध्ये फरक नाही, फक्त योग्य गुरु लाभले पाहिजे, हे पण तितकं खरं. कलियुगात याही गोष्टीचा तुटवडा होत चाललाय. शिष्य एकपट स्वार्थाने बरबटलीत तर गुरु दुप्पट स्वार्थाने बरबटले. परिस्थिती आज कुणी कुणाचा आदर भाव ठेवायला तयार नाहीये. समाज बदललाय, समाज बदललाय. नुसते पोथ्या पूर्ण वाचून काही होणार नाहीये. संतांचे विचार समजून घेतले पाहिजे. आणि नुसते संतांचे विचार समजून घेऊन उपयोग नाही, तर संतांच्या विचारांचं अनुकरण केलं गेलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी शक्य आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आणि असे योग्य संत जर या जीवाला जीवात्म्याला लाभले ना, तर अवघं जीवन सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही. असे सर्व संतांमध्ये आपले संत रविदास महाराज ज्यांची आज जयंती सोहळा आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहोत. संत रविदास महाराज यांचं अवतरण हे काशी तीर्थ गोवर्धनपूर या ठिकाणी. तसे मांढूर या गावी, कारण साक्षात महाराजांनी रामायणामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, रविदास रामायण, की त्यांचं जन्म ठिकाण हे मांडूर आहे. हे काशी तीर्थ या ठिकाणी. काशीचं मोठं वैशिष्ट्य आहे बरं का, फार मोठं वैशिष्ट्य आहे काशीचं. या भूतलावरचं काशी तीर्थ एक वैशिष्ट्यपूर्ण तीर्थ आहे. आणि या ठिकाणी साक्षात रविदास महाराजांचं अवतरण झालेलं होतं. शास्त्र सांगतं की जगतवंदनीय गुरुवर्य
रविदासजी महाराज यांचा पुनर्जन्म आहे, पुनर्जन्म.